रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे। या ठिकाणी काँग्रेस 17 वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झालाय। अनपेक्षितपणे हा मतदारसंघ शिवसेनेला गेला। संघर्ष आमच्या नशिबात असेल तर तो संघर्ष करायची आमची तयारी आहे। श्रद्धा आणि सबुरी यावर आमचं काम सुरू आहे। मात्र सांगलीत काँग्रेसच निवडणूक लढवणार आणि मीच उमेदवार असणार असा विश्वास काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय। मात्र महाविकास आघाडीच्या उद्याच्या निर्णयानंतर आमची भूमिका स्पष्ट करू असंही ते म्हणाले। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष एकत्र असताना संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। संजय राऊत यांचा दौरा नेमका कशासाठी होता? त्यांनी महाआघाडी मजबूत करण्यासाठी वक्तव्य केलं की भाजपला मदत करण्यासाठी वक्तव्य केलं होतं असा घणाघाती आरोप विशाल पाटील यांनी केलाय। महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गटामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 7 दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या चंद्रहार पाटलांना लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा केली आणि यानंतर हा वाद चिघळला। चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी गेल्या 3 दिवसांपासून ठाण मांडलेल्या संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवरच टीकेची झोड उठवली। यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले। यानंतर विशाल पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भाजप खासदारांनी सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळू नये म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत। कोणाच्या आड बसून राजकारण करण्यापेक्षा तुम्ही पक्षाचं कवच बाजूला ठेवून मैदानात या। मी पण लंगोटा बांधून तयार आहे, तुम्हाला पुरून उरू असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांना दिलाय। तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार विश्वजित कदम यांच्यावर केलेले आरोप दुर्दैवी आहेत। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मला उमेदवारी मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। ते म्हणाले, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही जागा काँग्रेसलाच मिळेल याबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले। तर खासदारांचा ज्योतिषी आणि महाराजांवर जास्त विश्वास आहे। काँग्रेसला उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। कोणाच्या तरी आड बसून राजकारण सुरू आहे, पण मला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि जनतेवर विश्वास आहे। जनता साथ देईल असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंग सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर किशोर शहा, सिकंदर जमादार, सुभाष खोत आदी जण उपस्थित होते। जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मागील संचालकांच्या काळात झालेले नियमबाह्य कर्ज वाटप, सहकारी संस्थांची खरेदी यांसह अन्य काही निर्णयामुळे बँकेचं आर्थिक नुकसान झाले। संबंधित संचालक आणि अधिकाऱ्यांवर कलम 88 अंतर्गत जबाबदारी निश्चित करण्यासाठी कोल्हापूरच्या सहनिबंधक प्रिया दळणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हा बँकेत गेल्या संचालक काळात सरफेसी कायद्याअंतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, विविध संस्था, कंपनी, महिला बचत गट, कर्ज निर्लेखित, काही संचालकांच्या कारखान्यास शिफारस नसताना कर्ज देणे, याशिवाय 6 संस्थांना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप करणे, कर्जाची वसुली, इमारत बांधकाम, फर्निचर, एटीएम मशीन आणि नोटा मोजण्याची मशीन खरेदी यांसह अन्य काही मुद्द्यांवर स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी तक्रार केली होती। याबाबत नियुक्त समितीने चौकशी अंती तक्रारीत तथ्य आढळले। सहकार अधिनियमातील कलम 88 अंतर्गत माजी संचालक तत्कालीन अधिकाऱ्यांच्या चौकशीची शिफारस केली होती। कोल्हापूरचे उपनिबंधक अरुण काकडे यांनी डॉक्टर प्रिया दळणकर यांची नियुक्ती केली आहे। जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळामध्ये अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद भाजपकडे होते। त्याचबरोबर संचालक मंडळामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक 9, काँग्रेसचे 6 आणि भाजपचे 5 आणि शिवसेनेचे 1 असे सर्वपक्षीय संचालक मंडळ होते। या सर्व संचालकांची आता 88 अंतर्गत चौकशी होणार आहे। सांगली मिरज व कुपवाड महापालिकेचा आयुक्तपदी शुभम गुप्ता यांच्या नियुक्तीचे आदेश निघाल्यानंतर लगेच सायंकाळी शुभम गुप्ता यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला। प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी गुप्ता यांना पदभार दिला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांचं स्वागत केलं। यानंतर आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका मुख्यालय येथील कार्यालयात जाऊन कामकाजाला सुरुवात केली। नागरिकांकडून पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके स्वीकारून ती महापालिका शाळेमध्ये देण्याचा संकल्प नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी केला। यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे, संजीव ओव्हाळ, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर आदी जण उपस्थित होते। जिल्ह्यातील 77 गावे आणि 566 वाड्यांमधील 1,79,147 लोकसंख्येला 84 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाते। कुठेही पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय केली जात नाही। तसेच जत तालुक्यात 1 महिना पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे।
राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात दुष्काळाची झळ आटपाडी जत तालुक्यांना बसली. जत तालुक्यातील 123 गावांपैकी 71 गावांमध्ये टंचाई असून 69 गावे आणि 506 वाड्यांवरील 1,64,714 लोकसंख्येला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. आटपाडी तालुक्यातील 60 गावांपैकी 8 गावे आणि 60 वाड्या वस्त्यांना टंचाईची झळ बसली. या ठिकाणी 9 टँकरद्वारे 14,714 लोकसंख्येला पाणी पुरवठा केलाय. तसेच आटपाडी तालुक्यातील 21,928 पशुधनासह टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय. पशुधनासाठी चाऱ्याची सध्या कुठेही टंचाई नाही. जत तालुक्यात 1 महिना पुरेल एवढा चारा साठा शिल्लक आहे. उर्वरित ठिकाणी 1.5 ते 2 महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. पशुधनासाठी चारा डेपो आणि चारा छावणीची मागणी आल्यास त्या ठिकाणी चारा छावणी चालू करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंग, बेकायदेशीर वाहतूक याशिवाय नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी 2 दिवसात जिल्ह्यात SST 78 पथके नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे. याशिवाय 7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी 1224 केंद्रांवर वेब कॅमेरे बसवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात 3ऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी केली. याबाबतची अधिसूचना 12 एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल. त्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू होणार आहे. 12 ते 19 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 20 एप्रिलला छाननी होईल. 22 रोजी अर्ज माघारीची मुदत असून त्याच दिवशी उमेदवारी चिन्ह वाटप होईल. निवडणुकीत आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. ज्यांच्याकडून उल्लंघन होईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात काही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेत. या केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी ते रोखले जातील. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून त्याबाबत भंग करणाऱ्यांच्या तक्रारी सी-व्हिलेज ॲपवर येत असून आत्तापर्यंत 19 तक्रारी दाखल झाल्या. बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंड्याबाबतच्या 14 तक्रारी होत्या. या निकाली काढण्यात आल्या आहेत. याशिवाय अदखलपात्र असलेल्या 5 तक्रारी फेटाळण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी प्रसिद्धीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीचं मतदान सांगली जिल्ह्यासाठी 7 मे रोजी होणार आहे. मतदान टक्केवारी वाढावा म्हणून तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच भाग म्हणून आज स्वीप कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 80 बाय 55 फूट इतक्या आकाराची भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, दादासाहेब कांबळे, श्रीमती नीता शिंदे, डॉक्टर स्नेहल कनिजे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, तहसीलदार लीना खरात, मीना निंबाळकर यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी उपस्थितांना मतदान करण्यासाठी मतदान प्रतिज्ञा दिली. इस्लामपूर येथील रांगोळी कलावंत सचिन अवसरे यांचा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते शाल आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भव्य दिव्य रांगोळी साकारल्याबद्दल अवसरे यांचं कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप टाकली. वृद्ध असो वा जवान, अवश्य करा मतदान ही कॅचलाईन घेऊन अवसरे यांनी ही रांगोळी साकारली आहे.